आपण बघतोय टीम फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। 39 मंत्र्यांनी महायुतीच्या शपथ घेतलेली आहे। भाजपच्या साधारणतः 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। तर या सगळ्यामध्ये आपण बघतोय तर 11 आमदार जे आहेत त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। शिवसेनेच्या 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। आपण बघतोय या सगळ्यामध्ये आपण बघितलं चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, आशिष शेलार, अशोक उईके, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, त्याचबरोबर नितेश राणे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ, पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर या 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। भाजपचे हे सगळे मंत्रिपदाची माळ या 19 जणांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला। चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, नितेश राणे, गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, जयकुमार रावल, माधुरी मिसाळ, अतुल सावे या भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। आकाश फुंडकर, अशोक उईके, जयकुमार गोरे, संजय सावकारे आणि उदय सामंत यांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतली। शंभूराज देसाई, दादा भुसे, संजय राठोड, गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, योगेश कदम, प्रताप सरनाईक आणि आशिष जयस्वाल यांच्याही गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडलेली आहे। आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ आणि बाबासाहेब पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाडे याही राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। आपण बघतोय जवळपास 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। आता देवेंद्र फडणवीस यांच्या टीम मध्ये 19 मंत्री आता या महायुतीचे सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणतः भाजपच्या 19 आमदारांनी शपथ घेतलेली आहे मंत्रिपदाची। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 नेत्यांनी शपथ घेतलेली आहे, तर शिवसेनेच्या 11 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। साधारणतः 19 जणांचा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक नवीन नावं, नवीन चेहरे या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर मागच्या मंत्रिमंडळातील महायुतीचे अनेक चेहरे जब संधि मिलती है या तो जो चांस मिलता है तो उसका बिल्कुल अच्छे तरह से यूटिलाइज कैसा करने का है। आपण बघतोय संजय शिरसाट बोलत होते। संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांचं मागच्या वेळेला मंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली होती, मात्र यावेळेला कॅबिनेटमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। भरत गोगावलेंची प्रतिक्रिया आहे ती बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये भरत गोगावले यांना अनेक वेळेला मंत्रिपदाने हुलकावणी दिली, मात्र आता यावेळेला भरत गोगावले यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। 39 आमदारांमध्ये आपण जर बघितलं तर 39 मंत्र्यांची टीम ही आता महायुती सरकारची सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये भाजपचे 16 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण बघतोय 9 मंत्री आहेत, शिवसेनेचे एकूण 11 मंत्री आहेत। यांचा शपथविधी सोहळा जो पार पडलेला आहे तो आपण बघतोय। कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यापासून मंत्रिपदांसंदर्भात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार अशा प्रकारच्या चर्चा सुरू असतानाच आज शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। सभी तरीके का बैलेंस मंत्रिमंडल है। मुझे लगता है महाराष्ट्र के लिए सब लोग मिलके महाराष्ट्र को आगे ले जाएंगे। आपण बघतोय जयकुमार रावल यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। सकाळी ज्यावेळेला त्यांना फोन आला होता मंत्रिपदाच्या शपथेसाठी त्यावेळेला ते झी24 तासशी बोलताना भाऊक सुद्धा झालेले होते। आज त्यांनी शपथ घेतलेली आहे। अनेक नवीन चेहरे भाजपमध्ये सुद्धा, भाजपच्या मंत्र्यांच्या यादीमध्ये सुद्धा अनेक नवे चेहरे आहेत। राष्ट्रवादीच्या यादीमध्ये सुद्धा अनेक नवे मंत्रिपदाचे चेहरे आहेत।
शिवसेनेच्या यादीमध्ये सुद्धा अनेक पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणारे अनेक चेहरे आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्यामध्ये आता 39 जणांची टीम सज्ज झालेली आहे. पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाशजी आणि आम्हा सगळ्यांचे एका अर्थाने आईबाप संतोषजी अशा सगळ्यांचे आभारी म्हणतो, त्यांना साष्टांग नमस्कार करतो. गुलाबराव पाटील देखील बाहेर आलेले आहेत. आपण बघतोय आता प्रत्येक मंत्रिपदाची शपथ घेतलेले सगळे नेते आता प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या नेत्यांचे आभार मानताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चंद्रकांत पाटील यांनीही आपल्याला मंत्रिपदाची पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत, केंद्रातले नेते आहेत, त्यांचे आभार मानलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची टीम सज्ज झालेली आहे. 39 मंत्र्यांची ही टीम आहे. ही काही नावं आपण बघतोय. उप मुख्यमंत्री और पूरी टीम, सभी तरीके का बैलेंस, सभी समाज के घटकों को, सभी को लेके बैलेंस, महिलाओं को, पुरुषों को और युवकों को काफी इसमें प्रतिनिधित्व दिया गया और इसलिए महाराष्ट्र बहुत आगे कुछ करेगा और बहुत अच्छा युवा मंडल है. मुझे लगता है कि ये एक बड़ा हर्ष और अभिमान की बात है कि महाराष्ट्र में काम करने का मौका मिला और हम लोग सब लोग जोर शोर से शपथ घेतलेली आहे आणि महायुतीचं सरकारला बहुमत इतकं मोठं मिळालेलं आहे. काय नेमकं सांगा? महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मी सर्वप्रथम मनापासून धन्यवाद देतो की पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी त्यांनी मला प्राप्त करून दिली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना देखील मनापासून धन्यवाद देतो. या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत महाराष्ट्राच्या जनतेनं टाकलेला जो विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र ठरू. परंतु काही प्रमाणात नाराजी देखील दिसते. काही जे मंत्रिमंडळातून कमी करण्यात आले, अब्दुल सत्तार असतील किंवा याच्यामध्ये, मला असं वाटतं की नाराजी असण्याचं काही कारण नाही. शेवटी राजकारणामध्ये आम्ही ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करतो त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळे एकत्रपणानं काम करणार आहोत.